नमस्कार. आपल्या उजनीधन अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 21 जानेवारी 2024. आज सकाळी 6ची आकडेवारी थोडासा उशीर झाला आकडेवारी देण्यासाठी, कारण आपल्या उसाला तोड आल्यामुळं ही आकडेवारी देण्यासाठी तुम्हाला उशीर झाला. परंतु आपलं उजनी धरण उद्या सकाळी 11च्या नंतर मायनसमध्ये येण्याची शक्यता आहे, कारण उजनी धरणातलं पाणी जवळपास 60.26% गेल्या 90 दिवसामध्ये संपवलेलं आहे. संपले नाही, संपवलेलं आहे असं म्हणतोय मी. खरं तर सकाळी 6ची आकडेवारी अशी आहे 491.06 मीटर, म्हणजे फक्त 0.60 मीटर एवढं पाणी आपलं सध्याला मायनसच्या उंबरठ्यावर येण्यासाठी राहिलेला आहे. आणि एकूण पाणीसाठा हा 1808.76 दशलक्ष घनमीटर, अर्थात 63.87 TMC. तर उपयुक्त पाणीसाठा हा केवळ 5.95 दशलक्ष घनमीटर, म्हणजे आजच्या दिवसामध्ये हे पाणी संपणार आहे. आणि TMC मध्ये गणित बघितलं तर 0.21 TMC, म्हणजे पाव TMC पेक्षाही कमी पाणी आता सध्याला राहिलेलं आहे. तर उजनीच्या जी बाष्पीभवन होत आहे त्याची आकडेवारी दररोज कमी जास्त होते. ज्यावेळेस आभाळ येत आहे त्यावेळेस बाष्पीभवन कमी होत आहे, आणि ज्यावेळेस ऊन प्रखर वाढतं आहे त्यावेळेस बाष्पीभवन वाढतं आहे. तर कालच्यापेक्षा बाष्पीभवनाचा वेग आज जरा कमी आहे, तो 4.90 मिलीमीटर आहे. तर दहेगाव उपसा सिंचनमधून 80 क्युसेकचा विसर्ग चालूच आहे. सीनामाळामधून 297चा विसर्ग चालूच आहे, आणि बोगद्यामधून 290 क्युसेकचा विसर्ग सध्याला चालू आहे. खरं तर हा विसर्ग वाढवणं गरजेचं आहे, कारण हा विसर्ग वाढला तर त्या सीनाकाठच्या जी बंधारे आहेत ती भरून राहतील, आणि पुढील 2 महिने किमान त्या भागाला पाणी पुरेल. परंतु बोगद्याचं पाणी का वाढवलं जात नाही, ह्यामागचं राजकारण काय आहे हे सर्व ज्ञात आहे. तर कालव्याद्वारे 2400 क्युसेकचा विसर्ग चालू आहे, आणि टोटल विसर्ग बघितला जवळपास 3000 क्युसेकचा विसर्ग सध्याला उजनी धरणातून चालू आहे. उद्या 11च्या नंतर उजनी धरण आपलं मायनसमध्ये जाणार आहे, आपला उपयुक्त पाणीसाठा संपणार आहे. आणि ज्यावेळेस उजनी धरण मायनसमध्ये जातं त्यावेळेस त्याची पूर्ण जबाबदारी जिल्हाधिकारी साहेबाच्या अंडरखाली येते. मग त्यावेळेस त्यांनी ज्यावेळेस ठरवल पाणी सोडायचं, शेतीसाठी सोडायचं का नाही, पिण्यासाठी सोडायचं का नाही, हे सगळा त्यांचा अधिकार आहे. परंतु जे उजनी धरणाची आतापर्यंत जी वाट लावलेली आहे, उजनी प्रशासन असेल, कालवा सल्लागार समिती असेल, किंवा सत्ताधारी मंत्री आमदार, मंत्री तर नाहीच कोण आपल्यात, पण आमदार ज्या तालुक्यातले सत्ताधारी आमदार आहेत त्यांनी आपापलं तळी भरून घेण्याचं काम चालू केलेलं आहे. उजनी धरणाची परिस्थिती बघितलेली नाही. उजनीच्या पाणलोट क्षेत्राच्या आसपास ज्या लोकांनी जमिनी दिल्या त्या लोकांची सध्याला बिकट अवस्था आहे. त्यांना पाणी मिळणं गरजेचं होतं. खरं तर त्यांना 10 TMC पाणी राखीव साठा ठेवणं गरजेचं असताना सुद्धा उजनी धरण गेल्या 3 महिन्यात म्हणजे 90 दिवसामध्ये जवळपास 60% पाणी संपवलेलं आहे. तर आता एक दुसरी मागणी आहे, जोपर्यंत वरच्या 19 ते 20 धरणामधून पाणी खाली उजनीमध्ये येत नाही तोपर्यंत आता शेतीसाठी पाणी सोडलं जाईल का नाही याची गॅरंटी नाही. खरं तर पाणी सोडण्याचं जे नियोजन होतं, गेल्या 2 महिन्याखाली जी पाणी कॅनलला चालू ठेवलं 2 महिने, त्या पाण्याचा कसलाही उपयोग झालेला नाही. तेच पाणी जर आता सोडलं असतं तर हे दुसरं पाणी सोडलेलं पाणी आपल्याला मार्च एप्रिलमध्ये आपल्याला उपयोग आला असतं, आणि आपली शेती वाचली असती, पिकं वाचली असती, जनावरांची तहान भागली असती. परंतु याबाबतीत कुणीही काळजी घेतलेली नाही. उलट आपला पालकमंत्री आपल्या जिल्ह्यातला पालकमंत्री नसल्यामुळं त्या पालकमंत्र्याला आपल्या जिल्ह्याची पाण्याची स्थिती
काय आहे ही ज्ञात नाही, माहिती नाही. त्यामुळं सत्ताधारी आमदारांनी रेटा दिला की पालकमंत्र्यांनी आदेश द्यायचा आणि उजनी प्रशासनाला पाणी सोडावं लागायचं, अशी परिस्थिती आतापर्यंत झालेली आहे. खरं तर पहिले पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील होते. त्यांच्याही नगर जिल्ह्याला आपल्या उजनीतून पाणी पुरवठा होतो, पण त्या नगर जिल्ह्याचा सुद्धा त्यांनी विचार न करता राजकीय पुढाऱ्याच्या हस्तक्षेपामुळं आपलं हे पाणी सोडून दिलेलं आहे. आणि उद्या सकाळपासून उजनी धरण आपलं मायनसमध्ये जाणार आहे. आणि मायनसमध्ये गेल्यानंतर परिस्थिती खरं म्हणलं तर ह्या वर्षी म्हणजे गेल्या 40-45 वर्षामध्ये उजनी धरण 22 जानेवारीला मायनसमध्ये जाण्याची ही पहिली वेळ आहे. आणि पुढील 4 ते 6 महिन्यात उजनी धरण किती मायनसमध्ये जाईल हा निश्चयांक नक्की होणार आहे. हा म्हणजे खरं तर आनंदाची गोष्ट नाही, पण उजनी धरणातलं पाणी संपणार आहे, संपलं आहे आणि आतापर्यंत संपवलं जाणार आहे. परंतु पुढं काय परिस्थिती निर्माण होईल, लोकांच्या म्हणजे मेटाकुटीला येणार आहे. त्यामुळं खरं तर ही पाण्याची वाट लावण्याचं काम सत्ताधारी पुढारी आणि उजनी प्रशासन हे सत्ताधारीच्या हाताखालचं बाहुलं बनलेलं आहे. बोगद्याला पाणी वाढवून सीना नदीचं बंधारा भरणं गरजेचं आहे, परंतु केवळ 20 क्युसेकनं पाणी प्रत्येक वेळेस वाढवलं जातं आहे. 200वरून 290 केलं, परंतु जोपर्यंत पाणी आहे तोपर्यंत बोगद्याला पाणी सोडणं गरजेचं आहे. कारण त्या सीना नदीचं बंधारा भरणं गरजेचं आहे. पिण्यासाठी, शेतीसाठी, गावचा पाणी पुरवठा रेग्युलर चालण्यासाठी हे भरणं गरजेचं आहे. परंतु 200 क्युसेकनं पाणी सोडून कोणाचा फायदा झाला, कसा फायदा झाला, ह्या सीना नदीकाठच्या लोकांना माहीत आहे. कोणाचं नाव घेण्याची गरज नाही. परंतु राजकीय पुढाऱ्याचं वर्चस्व ह्या उजनी धरणाच्या प्रशासनावर नसायला पाहिजे आणि नसलं पाहिजे. तर आपलं उजनी धरण गेल्या 2 वर्षाखाली जे उजनीचं नियोजन झालं होतं तसं नियोजन ह्या वर्षी होणं गरजेचं होतं. गेल्या वर्षी या दिवशी उजनी धरण 97% होतं, म्हणजे प्लसमध्ये 97% होतं. तर आता ह्या वर्षी मात्र उद्यापासून उजनी धरण मायनसमध्ये जाणार आहे. याची काळजी आतापर्यंत घ्यायला पाहिजे होती, परंतु घेतली गेली नाही. हे दुर्दैवाची गोष्ट आहे. अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.